खूपच सुंदर, अतिशय सुंदर. आणि हा डोंगर बघितला ना, माहिती आहे निसर्गासारखं भव्य आणि दिव्य काहीही असत नाही. माणूस स्वतःला खूप मोठा समजतो, पैशाने अजून कसा आणि अहंकाराने वगैरे 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 खूप वगैरे असतात माणसाकडे. पण जेव्हा तुम्ही निसर्गाकडे बघता की नाही, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती 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 क्षुल्लक आहात. आणि म्हणून निसर्गामध्ये या, हे बघा. मी काही खोटं सांगत नाही आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा डोंगर कसला आहे माहिती आहे का? हा खूप लांब आहे तसं बघायला गेलं तर, त्यामुळे असं कॅमेऱ्यात दिसताना तुम्हाला छोटा दिसेल. पण असं जेव्हा मी समोर बघते ना या डोंगराला, हा हा हा, म्हणजे शब्द नाही आहेत, शब्द अक्षरशः. खरंच अप्रतिम. म्हणजे आलेल्या पहिल्या दिवशी विपश्यनेला सुरुवात न करता धन्य धन्य सार्थक. म्हणजे येताना जे त्रास झाला, खरंच काही गोष्टींचा त्रास झाला येताना, तो सगळा त्रास छू. इतकं सुंदर ठिकाण. खरंच एकदा आवर्जून भेट द्या, कारण खूप काही सांगून सगळं कळत नाही. काही गोष्टी ह्या स्वतःच्या डोळ्यांनी आणि स्वतःच अनुभवाव्या लागतात. म्हणजे जसा हा डोंगर खूप सुंदर. डोंगरांनी प्रेमानं मायेनं या डोंगरांनी या ठिकाणाला अगदी कुशीत घेतल्यासारखं हे ठिकाण. अतिशय सुंदर. शब्द कमी पडतील पण सौंदर्य संपणार नाही. खूप सुंदर. सगळेजण वाट बघतायत, रूम कधी मिळणार, कधी रूममध्ये जायला मिळणार. मी म्हटलं रूम कधी का मिळेना, काही फरक पडत नाही. तोपर्यंत आपण तुमच्याशी गप्पा मारूयात, या ठिकाणाला बघूया आणि या ठिकाणाचं सौंदर्य माझ्याबरोबर तुम्हालाही पाहता येईल. हे पहा किती मोठे मोठे पानं आहेत ना, बघा, अतिशय सुंदर. आणि हे बघा, इथं जमीन आहे.